तुला मिळवण्यासाठी. कविताचं नाव आहे तुला मिळवण्यासाठी. बघा पहिलं कडवं असं आहे, तू माझ्या मनात आली तेव्हा मला धडकीच भरली. तू माझ्या मनात आली तेव्हा मला धडकीच भरली. तू जेव्हा स्वप्नात आली तेव्हा झोपच उडाली. तू जेव्हा स्वप्नात आली तेव्हा झोपच उडाली. तुला मिळवण्यासाठी मी रात्रंदिवस जागून काढले. तुला मिळवण्यासाठी मी रात्रंदिवस जागून काढले. येड्यासारखा प्रयत्न केले, येड्यासारखा प्रयत्न केले, तरी तू भेटली नाहीस. तरी तू भेटली नाहीस. तुला मिळवण्यासाठी मी कधी, तुला मिळवण्यासाठी मी कधी सिक्युरिटी गार्ड, कपड्याच्या दुकानावर सेल्समॅन, कंपनीमध्ये हेल्पर असे काय काय केले नसेल तुला मिळवण्यासाठी. असे काय काय केले नसेल तुला मिळवण्यासाठी. तुला मिळवण्यासाठी वाचनालयामध्ये, तुला मिळवण्यासाठी वाचनालयामध्ये 18 तास बसून माझ्या बुडाला फोड आले तरी, माझ्या बुडाला फोड आले तरी तू मला भेटली नाहीस. तरी तू मला भेटली नाहीस. जेव्हा मी कधीतरी गावाकडे जायचो, जेव्हा मी कधीतरी गावाकडे जायचो तेव्हा गावातील शेंबडे पोरपर मला पागल समजायचे. शेंबडे पोरपण मला पागल समजायचे आणि सांगायचे दे ते सोडून, ती तुला भेटणे मुश्किल आहे. ती तुला भेटणे मुश्किल आहे. तुला मिळवण्यासाठी शेवटी मी ठरवलं की आता हा शेवटचा प्रयत्न आहे. शेवटी मी ठरवलं की आता हा शेवटचा प्रयत्न आहे. आता जर ती भेटली नाही तर तिला सोडून दे. आता जर ती भेटली नाही तर तिला सोडून दे. तुला मिळवण्यासाठी खूप मेहनतीने, चिकाटीने आणि सतत प्रयत्न केल्याने, खूप मेहनतीने, चिकाटीने आणि सतत प्रयत्न केल्याने ती मला भेटली. बघा शेवटचं कडं खूप महत्वाचं आहे. खूप मेहनतीने, चिकाटीने, सतत प्रयत्न केल्याने ती मला भेटली. तेव्हा माझ्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या. तेव्हा माझ्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या. ती भेटल्यावर जगणं सार्थक झालं. ती भेटल्यावर जगणं सार्थक झालं. ती भेटल्यावर जगणं सार्थक झालं आणि गावाकडील पोरही सर म्हणू लागलं. गावाकडील पोरही सर म्हणू लागलं. अशी ही माझी जीवनाची व्यथा.